ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% पर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। जमा होण्यास आता सुरुवात झालेली। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। 80 लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, जरा इकडे लक्ष द्या। गेल्या कित्येक महिन्यांपासून गावागावातील शेतकरी एकच प्रश्न विचारत होते, कर्जमाफी कधी होणार, सरकार निर्णय कधी घेणार आणि आपल्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कधी हलकं होणार। एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात पाऊस पडत नाही तर पीक जळालं, जास्त पाऊस पडला तर उभं पीक वाहून गेलं, बाजारात माल नेला तर भाव मिळत नाही, खतं बियाणं मजुरी आणि औषधांचा खर्च मात्र वर्षानुवर्ष। पण आनंदाच्या या बातमीसोबत एक धक्कादायक बाजू देखील समोर येत आहे, कारण जवळपास 17 लाख शेतकरी काही टेक्निकल नियमांमुळे 2 लाख रुपयांच्या कर्जमाफी पासून अपात्र राहू शकतात। नेमके हे शेतकरी कोण? आणखी एक अट आहे, ती सुद्धा समजून घ्या। प्रत्येक नियमित कर्जदाराला 50,000 रुपये मिळतीलच अशातला बिलकुल भाग नाही। ज्या शेतकऱ्यांनी मागील ठराविक वर्षामध्ये किमान 2 वेळा कर्जाची नियमित परतफेड केली असेल किंवा कर्ज नवीन जुनं करण्याची प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली असेल, अशाच पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अकाउंट मध्ये सरकतील। म्हणून मी एकदा कर्ज भरलं म्हणजे मला 50,000 रुपये मिळतील